हॅलो एव्हरीवन. लास्ट टाइम आपण MVCचं स्कॅलफोल्डिंग बघितलेलं. आता बुटस्ट्रॅप बघणार आहोत. आता बुटस्ट्रॅप आपला सिम्पल एक फ्रेमवर्क आहे, फ्रंट एंडसाठीचा फ्रेमवर्क आहे, ज्याच्यात आपल्याला CSS जावास्क्रिप्ट वगैरे सगळे आधीच डिफाईन करून ठेवलेले आहेत. CSSचे क्लासेस आपल्याला अवेलेबल करून दिले आहेत. ते क्लासेस यूज करून आपण फ्रेमवर्क डिझाईन करू शकतो, म्हणजे आपल्या MVCमधला व्ह्यू डिझाईन करू शकतो. ठीक आहे. तर बुटस्ट्रॅपची एक वेबसाईट असते, तिथनं आपल्याला हे क्लासेस इंटिग्रेट करून घेता येतील. ठीक आहे. तर इंटिग्रेट करण्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल जसं नॉर्मली प्रोजेक्ट क्रिएट करतो तसं न्यू प्रोजेक्ट करून आपलं टेम्पलेट चूज करायचं, ASP.NET वेब ॲप्लिकेशन टेम्पलेट, नंतर MVC, आणि आपला हा MVC प्रोजेक्ट क्रिएट होऊन जाईल. सोल्युशन एक्सप्लोररमध्ये बघा, आपल्याला आता बुटस्ट्रॅप पाहिजे असेल तर एकतर कंटेंट फोल्डर एक पाहिजे आणि स्क्रिप्ट फोल्डर, जो आपण प्रोजेक्ट क्रिएट केल्यावर आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. आता फर्स्ट ऑफ ऑल स्क्रिप्ट फोल्डरमध्ये तुमचे सगळे बुटस्ट्रॅपची जावास्क्रिप्ट असेल, jQuery असेल, जी बुटस्ट्रॅपच्या वेगवेगळ्या कंटेंट्सना मूव्ह करण्यासाठी लागणार असेल, फ्रंट एंडसाठीची लागणार असेल. ओके. ती आधीच डिफाईन करून ठेवलेल्या आहेत. त्या फाईल्स आपल्याला अवेलेबल करून मिळतील स्क्रिप्ट फोल्डरमध्ये. ठीक आहे. आणि आपली CSS असणार आहे ती कंटेंट फोल्डरमध्ये असणार आहे, बुटस्ट्रॅप CSS. आता ह्या आपल्या फाईलमध्ये इन्क्लूड करायच्या असतील तर आपल्या हेडर टॅगमध्ये आपण लिंक करायच्या आहेत. ठीक आहे. तर लास्ट ह्याच्यात बघा, लास्ट स्लाईडमध्ये, तर आपण ते इंटिग्रेट करण्यासाठी हेडमध्ये लिंक टॅग यूज करून href मेन्शन करायचा, बुटस्ट्रॅप CSS. इथं CSSचं केलं आहे कंटेंट फोल्डरमधून बुटस्ट्रॅप CSS पाथ. ठीक आहे. आणि त्याचं रिलेशन एक सांगायचं. आपण हे असं लिंक टॅगमधनं लिंक करू शकतो. त्यानंतर त्यांनी लगेच खाली स्क्रिप्ट पण मेन्शन केली आहे. या दुसऱ्या विंडोत खाली बुटस्ट्रॅप आपण स्क्रिप्ट टॅग मेन्शन करून त्याच्यात आपण बुटस्ट्रॅपची JS मेन्शन करू शकतो. इथं तुमचा पाथ मेन्शन करणं फार गरजेचं आहे. इथं jQuery पण मेन्शन केली आहे आणि बुटस्ट्रॅप पण मेन्शन केलं आहे. ह्याप्रमाणे आपण बुटस्ट्रॅप इंटिग्रेट करून आपण वर्क करू शकतो. तर त्यासोबतच आपण आता बुटस्ट्रॅपची साईट बघूया.